तर गेले 27 तास पुण्यामध्ये सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुका सुरूच आहेत। अलका टॉकीज परिसरामध्ये या चौकात भाविकांची गर्दी झाली आहे। डीजेनं अलका चौक रणल्याचे पाहायला मिळत आहे। आतापर्यंत 120 मंडळं अलका चौकात आलेले आहेत। आपले प्रतिनिधी सागर आव्हाड या ठिकाणी उपस्थित आहेत। अलका चौकात कशी परिस्थिती आता या घडीला आहे सागर, काय सांगशील? नक्की पुण्यातील विसर्जन मिरवणूक जी आहे ती अजून संपलेली नाही। आपण बघू शकतो की आता कुमटेकर रोड असेल, लक्ष्मी रस्ता असेल, या ठिकाणी जय कालिका तरुण मंडळाचं एक पथक जे आहे ते समोर येत आहे। आतापर्यंत 160 पथकं जी आहेत या ठिकाणाहून आपल्याला गेलेली पाहायला मिळतात। या मंडळामध्ये 160 गणपतींचं विसर्जन झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। अजूनही 60 ते 70 मंडळं जे आहेत ते कुमटेकर रस्ता असेल, केळकर रस्ता असेल, टिळक रस्ता असेल आणि लक्ष्मी रस्ता असेल, या रस्त्यावरती आपल्याला पाहायला मिळतात। अनेक पथकं जी आहेत ती या ठिकाणी मिरवणुकीला उशीर झाला आहे। जय कालिका तरुण मंडळ अध्यक्ष शंकर पवार, सर्वांना गणेश मिरवणुकीला उशीर झाला आहे। मिरवणुकीला उशीर झाला कारण काही मानाच्या गणपत्यांचं विसर्जन झाल्यानंतर बाकीच्या मंडळ मार्गस्थ होतात, त्यामुळे बाकीच्या विसर्जन जबाबदार कोण आहे? उशीर त्याला जबाबदार म्हणजे संपूर्ण असं शासनाप्रमाणे मिरवणुकीला उशीर होत चाललाय। 60-70 मंडळ मागे नाही, ते पुणे महानगरपालिकेचं सर्व आहे। आम्ही नेहमी शिस्तबद्ध पद्धतीने आम्ही मिरवणूक काढत असतो, कधी त्रास न करता। आम्ही 77 वर्ष पोलीस म्हणले होते की 24 तासाच्या आत मिरवणूक संपवा। त्याबद्दल आम्ही काय बोलू शकत नाही, प्रशासन आम्ही पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही मिरवणूक काढत आहेत। आम्ही गेले 77 वर्ष बसतं आमचे लक्ष्मी रोडला गणपती असतं आणि शिस्त पद्धतीने आम्ही एकदम मिरवणूक काढत असतो। अजूनही 2 ते 4 तास अजून आरामात तर 1.5 ते 2 तास लागतील। एवढं मंडळ आहेत की धन्यवाद प्रशासन। पोलिसांचं नियोजन चुकलंय का? नाही, पोलिसांचं नियोजन परफेक्ट आहे। पोलिसांनी आम्हाला परफेक्ट सगळ्यांना सहकार्य केले। नक्की आपण बघितलं तर नक्कीच सागर, सविस्तर माहितीसाठी धन्यवाद। आपण पाहू शकतोय मोठी गर्दी पुण्यात झालेली आहे। पोलिसांनी 24 तास सांगितलं असून सुद्धा आता 28 तास झालेले आहेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।